गोष्ट करता करता जेव्हा आपण चव घेतोय, का घेते मी चव? कारण आय एम एमिंग टुवर्ड्स इम्प्रूव्हिंग द क्वालिटी. आय एम नॉट जजिंग द क्वालिटी ॲट दॅट टाइम. पण स्वयंपाक करून झाला, पाहुणे आले, त्यांनी खाल्लं, त्याच्यानंतर काही करता येत नाही. अँड दोज आर आवर एंड्स इन एक्झाम्स. काही करता येत नाही मुलांना त्या 3 तासाच्या पेपर नंतर. बरोबर झालं संपलं सगळं. पण आपण असेसमेंट मेथड्स अशा डिवाइस करू शकतो की ज्यांनी ऍक्च्युली त्यांचं लर्निंग इम्प्रूव्ह होईल. बरोबर. ती असेसमेंट अशी नको नुसती की मला माझ्या एक्सेल शीट्स भरायच्या कारण मला त्या नॅकला अपलोड करायचे. ते करायचंच आहे, ते करायला लागणार आहे. दोन्ही करता येत आहे का आपण बघूया. नोबडी इज डिनाईंग द फॅक्ट की तुम्हाला एक्सेल भरायला लागतात आणि त्या नॅकसाठी ते क्रायटेरिया फुलफिल करायला लागतात. पण तरीही त्यातनं लर्निंग होत आहे का हे आपण बघू. अशा काही ऍक्टिव्हिटीज घेऊन त्यांचा कधी एक्सेलमध्ये रूपांतर करू शकतो का आपण, ह्याचा आपण विचार करूया. इज दॅट ओके? येस. सो sketch noting or making Venn diagrams is a very good way of learning activities as well as assessments. So मुद्दा आता एक महत्त्वाचा आहे. इंग्लिशचे कोणी आहेत का?